दिवसीय आंदोलन चाललं. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडं बघ्याची भूमिका घेतली. मागणी काय होती? मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं, आणि ती मागणी काही मान्य झाली नाही. सुदैवानं राज्य चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल, आणि ते आज अखेर पाळले गेलेले आहे. आता हा धोरणाचा भाग ज्या राज्यांनी स्वीकारला आणि राबवला, आज त्याच राज्यामध्ये मला समजत नाही की सफा अनुदान ही काय भानगड आहे. तुम्ही वेतन द्यायचं, कष्टाची किंमत द्यायची, तर चौफ्यानी का, आणि ती चौफ्याने द्यायची, ती मान्य केल्याच्या नंतर त्यासंबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायची. तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कचऱ्याच्या फिरतीत टाकण्यासारखा आहे. आणि म्हणून राज्याची जबाबदारी आहे जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य आहे हे पटल्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही. आणि आज तुम्ही गेल्या काही दिवसापासून यासाठी संघर्ष करताय. राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नवी पिढी घडवणारा घटक आज पावसामध्ये चिखलामध्ये इथं बसतो आणि ती वेळ तिथं येते हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आहे. आणि काल मला रोहित सावरांच्याकडनं समजलं की राज्याचे मंत्री येत आहेत. मला असं वाटतं की मंत्री येत आहेत, ठीक आहे, त्याच्याकडची प्रश्न सोडवतील, पण प्रश्न अद्याप सुटलेला नाही. याचा अर्थ हा आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की बाकी कुणाच्याही बाबतीत कोणाची काही तक्रार असेल तर त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची पिढी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतःकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन देऊ नका. लवकरात लवकर जो 24 ऑक्टोबरचा जी काही तुम्ही ऑर्डर काढली ती फोकल ऑर्डर ठेवू नका. त्यासाठी काय 1000-1200 कोटी लागतील, मला आकडा नक्की माहिती नाही, 1100. त्याची तरतूद करा, त्याचे द्यायला सुरुवात करा. आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या प्रकारचा इतिहास घडवा हा आग्रह आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संबंधाची आग्रही भूमिका मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल. ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना आली, लंके माझ्याकडे आले होते. म्हणजे काय काढलं ते सांगितलं, किंवा माझा पारनेर तालुका, माझा मतदारसंघ, पारनेरचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे. काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात, आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक आज उन्हाळ्याचा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसला असेल तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे. मी जाणार आहे ते सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी
जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काही म्हणजे आज बैठक आहे. बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी आर करायला अर्थ खात्याकडे जावं लागतं, सामान्य प्रशासनाकडे जावं लागतं. त्याच्यासाठी थोडा वेळ गेला तर म्हणे आणखी 1 दिवसापेक्षा जास्त नाही, या 1 दिवसाच्या आतच हे करावं. यासाठी मी हा शब्द त्या ठिकाणी वापरला. तुम्ही काही चिंता करू नका, प्रशासनाचं मला थोडं समजतं. आयुष्यामध्ये आज महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राची विधान परिषद, देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थेमध्ये गेली 56 वर्ष मी सतत आहे. आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका. कसा निर्णय घ्यायचा असतो, कशी तरतूद आणायची असते आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते हे मला कुणी शिकवायची गरज नाही. ते फारच पडेल यासाठी आमचा आग्रह नाही. एवढं सांगतो आणि आपल्याला लागेल.